तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कांद्याची गरम गरम अशी भजी. तर त्यासाठी मी आधी इथे तेल घेतलं आहे. आता तेल चांगलं तापून द्यायचं आहे आपल्याला. तेल तापल्यानंतर आपल्याला तोपर्यंत भजीची तयारी करूया. आता आपण हे जे बॅटर बनवलं आहे याच्यामध्ये आपण घेतलं डाळीचं पीठ, थोडंसं चिमूटभर ओवा, त्याच्यानंतर चिमूटभर सोडा, थोडंसं तिखट, पाणी टाकून मिक्स करायचं आहे. आणि याचं जे बॅटर आहे ते आपल्याला इतकी कन्सिस्टन्सी पाहिजे जेणेकरून आपण याच्यामध्ये कांदे टाकल्यानंतर कांदे भजीसाठी छानपैकी कोटिंग होईल कांद्याला. आता आपण इथं मी 3 कांदे असे उभे कापून घेतले छानपैकी आणि तिन्हीच्या तिन्ही कांदे आपण मस्तपैकी या बॅटरमध्ये आता टाकून घेत आहोत. मी आता सर्व कांदे ह्या बॅटरमध्ये टाकले. आता एक छानपैकी आपण असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून पूर्ण कांद्याला ते बॅटर कोटिंग झालं पाहिजे, म्हणजे आपले भजी असे कुरकुरीत मस्त होतात. तर इथं आपण चमचा न वापरता मी हाताचा वापर करते. हाताची चव नक्कीच आपल्या जेवणामध्ये उतरत असते, म्हणून आपण भजी करताना, कांदा भजी करताना चमच्याचा वापर न करता हातानेच करावं जेणेकरून सगळीकडे कोटिंग होतं. तर हे बॅटर छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. आता बॅटर मिक्स झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण की आपण एकदम गॅसचा फ्लेम जर जोरात ठेवला तर भजे ऑफकोर्स जळतात. असे छोटे छोटे करून थोडे थोडे करून असे कांदा भजी टाकत राहायचं. मंद आचेवर आपल्याला हे करायचं जेणेकरून ते भजे खूप कुरकुरीत असे छान होतं. हाताने टाकते मी. आता बघितलं तर असं छान असा गोल्डन कलर आला आहे आपल्या भज्याला. आता हे सगळे उलटे करायचे. परत उलटे करून भज्यांमध्ये आपण जो झाऱ्या वापरतो ना त्यामध्ये असं मोडून घ्यायचे, म्हणजे जे भजे असे एकमेकाला लागलेले असतात ते मोकळे होतात आणि छानपैकी हे तळले जातात. आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची. मोठी केल्यामुळं हे तेल जे असतं ते सोक करत नाही, तेल बाहेर सोडतं मग भजे. असे छानपैकी आता आपण मंद आचेवर हे भजे तळून घेऊया आणि मग खाण्यासाठी रेडी आपली गरमागरम कांदा भजी. मी मिरचीसाठी असा कंटेनर वापरते. मिरच्या आपला महिना 2 महिन्यापर्यंत अशा फ्रेश राहतात. अशा कंटेनरमध्ये खाली पेपरचा कागद टाकायचा, मिरचीचं देठ काढून टाकायचं आणि ह्या मिरच्या आता मी भज्यांबरोबर तळण्यासाठी इथे घेत आहे. भज्यांमध्ये तळल्यानंतर तिला मिरचीला मध्ये अशी चीर पाडायची. अशी चीर पाडून घ्यायची, फोडी करायच्या त्याच्या अशापैकी. अशा मध्ये मध्ये चिरा पाडून घेतल्या की त्या मिरच्या तेलामध्ये उडत नाही, म्हणून मिरचींनामध्ये चीर पाडायची. अशा सगळ्या मिरच्यांना आपण चीर पाडून घेऊया. हे बघा असे मस्त आपले छानपैकी क्रिस्पी एकदम भजी, कांदा भजी तयार आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि भजी काढल्यानंतर ते असेच ठेवायचे. कुठल्याही डब्यामध्ये पॅक करून ठेवू नका, ते मऊ पडतात. असे कुरकुरीत मोकळे ठेवले तर छानपैकी कुरकुरीत असे भजे आपले होतात. आता आपण भज्यामध्ये ह्या मिरच्या तळून घेत आहोत. थोडंसं जपून करायचं, कारण की मिरच्या खूप उडतात. मिरच्या उडायला लागल्या गॅस बंद करून टाकायचा. आता ह्या बघा अशा छानपैकी मिरच्या असं तळून झालेल्या आहेत. तळल्याने त्याच्यातलं बी जे असतं ते बाहेर येतं. बी बाहेर आलं की आपल्याला तिखटपणा जो आहे मिरचीचा तो एकदम कमी होऊन जातो आणि मस्तपैकी असा आज भज्याचा, कुरकुरीत भज्याचा बेत आणि त्याबरोबर मिरची. जे भजे फक्त 5 मिनिटात बनलेले आहेत. 5 मिनिटात भज्याचा बेत आपला तयार आहे.